तुमचा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स रिवाइज केलंय तुम्ही? येस मॅम. तर कसं चाललंय, प्रिपरेशन झालंय तिचं? नो मॅम. ओके, मग तुमचा कुठलं तर लेक्चर मध्ये मी प्रश्न विचारणार, चालेल ना? ओके मॅम. हो मॅम. चालला मला आवडलं मला तुमचं कॉन्फिडन्स. चला, म्हणजे तुम्ही प्रिपेअर करण्याला, पाठ करायला सुरुवात केलंय तुम्ही. तर आपण आज नेक्स्ट चॅप्टर बघूया, एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम. सर्वांना दिसतंय? येस मॅम. येस मॅम. चला मला सांगा, इकोसिस्टम और पर्यावरण हे ह्याचा काय अर्थ आहे तुमच्यासाठी? कुठल्या परिस्थिती, हे परिस्थिती म्हणजे काय आहे तुमच्यासाठी? कोणी गेस करायचं, आपल्याला काही अचूक आन्सर नाही द्यायचं, गेस करायचंय. त्याच्यामध्ये लिव्हिंग्स अँड नॉन लिव्हिंग्स असतात. करेक्ट. आणखीन काय असतात का त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये एक प्राणी दुसऱ्या प्राणीला खातो. एक प्राणी दुसऱ्या प्राणीला खातो. करेक्ट. का खातो बरं? स्वतःचं अन्न. हो, स्वतःला जगायसाठी. तर जगायला काय लागतं आपल्याला जगायला? पाणी आणि अन्न. आपण खातो. अन्न, वस्त्र, निवारा. बरोबर, आपण खातो पाणी आणि अन्न. पण पाणी आणि अन्न खाल्ल्यावर आपल्याला काय भेटते? एनर्जी. शाबाश, एनर्जी. तर आपल्या आजचं लेसनचं नाव हेच आहे, एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम. म्हणजे कुठल्याही परिस्थितीतली ऊर्जा प्रवाह कसं असते, ते कसं फ्लो होतं म्हणजे एका प्राणीतून दुसऱ्या प्राणीत कसं जातो, हे आपण आज बघणार. तर एक्झाम साठी आपल्याला हे डेफिनेशन पाठ करावे लागेल. तर तुम्ही डेफिनेशन पाठ करावा. तर तुम्ही काय सांगितलं होतं, कोणतरी सांगितलं, इकोसिस्टम म्हणजे परिस्थितीत काय असते, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोन्ही असतात. हे बरोबर आहे. तर त्यांना काय म्हणतात, जैविक घटक आणि अजैविक घटक. ए बायोटिक फॅक्टर अँड ए बायोटिक फॅक्टर. बायोटिक म्हणजे जैविक घटक, ए बायोटिक फॅक्टर म्हणजे अजैविक घटक. तर जे बायोटिक म्हणजे काय असणार, तुम्ही सांगा बरं. मॅम, बायोटिक मध्ये प्रोड्युसर, कंझ्युमर, डिकम्पोजर हे घटक येतात. आणि नंतर प्लांट, प्रोड्युसर मध्ये प्लांट, कंझ्युमर मध्ये ॲनिमल आणि डिकम्पोजर मध्ये मायक्रोब्स येतात. करेक्ट. आणि ए बायोटिक घटक म्हणजे फिजिकल, त्याच्यामध्ये एअर, वॉटर, सॉइल, सनलाइट हे येतात. टेम्परेचर. करेक्ट. तर हे सगळे फॅक्टर्स असतात. ए बायोटिक म्हणजे पर्यावरणचं काय आहे, पर्यावरणचं परिस्थिती काय आहे, एअर कसा आहे, वॉटर कसा आहे,
सॉइल कसा आहे, हे सगळं एबायोटिक आहे, म्हणजे अजैविक घटक. बायोटिक म्हणजे तिकडे कुठले प्राणी राहतात, कुठले वनस्पती उगतात, कुठले किडे मकोडे राहतात, कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्म किटाणू असतात, हे सगळं बायोटिक फॅक्टर मध्ये येतो. बायोटिक फॅक्टर म्हणजे जैविक घटक. समजलं? यस मॅम. तर ह्याचा डेफिनेशन बघा जरा. याचा डेफिनेशन बघा. an ecosystem is a community of living organism. Living organism means biotic interacting with their non-living organism. Non-living organism म्हणजे abiotic. इंटरॅक्टिंग म्हणजे आपण श्वास घेतो एअर पाहिजे श्वास घ्यायला, सनलाइट पाहिजे Yes, ma'am. प्लांटला जे फोटोसिंथेसिस करायला, हे असतं इंटरॅक्शन. तर an ecosystem is a community of in a living organism interacting with their non-living organism environment. सगळ्यांना समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आता ट्रॉफिक लेवल म्हणजे आपल्याला कुठले कुठले स्टेज आहे, म्हणजे कुठले कुठले प्रकारचे कन्झ्युमर्स प्रोड्युसर्स आहे याच्यामध्ये आपण हे बघणार. आता मला सांगा, उत्पादक म्हणजे काय असतं? मॅम म्हणजे उत्पन्न निघणे. हा, जसं मी- उत्पन्न करणे. काही पण आपण उत्पन्न शेती. करतो त्याला उत्पादक. सब करेक्ट. तर आपल्या जे इकोसिस्टम आहे आजूबाजूच्या, तिकडे उत्पादक कोण आहे? आपलं जेवण कोण बनवतो? शेतकरी मॅम. शेतकरी नाही. फार्मर. नाही. हो, शेतकरी फार्मर्स प्लांटला उगवायला मदत करतो. उगवायला ते काही करत नाही, त्याला तो सॉइल मातीत घालतो आणि त्याला तो पोषण पाणी देतो. पण ते पाणी घ्यायचं काम आणि अन्न बनवायचं काम शेतकरी करू शकतो का? No, ma'am. नाही. नो मॅम. तर तो प्लांटच करतो. तो आपल्याला प्लांट इकडे काय आहे? उत्पादक म्हणजे प्रोड्युसर्स. तर प्लांट हा एकच असा प्राणी आहे जो स्वतःचा अन्न स्वतः बनवतो. कसा बनवतो सांगा? लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलोय ना, प्लांट कसं बनवतो आपला. Photosynthesis process करून. फोटोसिंथेसिस प्रोसेस यूज करतो. शाबाश. आपल्याला कुठले कुठले प्लांट आपण बघितले? सूक्ष्म प्लांटचं नाव सांगा मला जरा. आपण ते पाणी तुकतो त्याला काय म्हणतो? शेवाळ. Algae. शाबाश. एल्गी. हो, तर अल्गी आणि दुसरे प्लांट हे आमचे प्रोड्युसर्स आहे, म्हणजे उत्पादक. तो आपल्या स्वतःचा जेवण स्वतःच बनवतो. तो कोणाला खायचा, दुसऱ्या जीवाला खायलाच गरज नाही त्याला. पण मला सांगा, तुम्ही हिरण पाहिलेला हिरण? हो. Yes, ma'am. तो काय खातो? हिरण काय खातो? काय मॅम? गवत. गवत खातो, पाने खातो, पत्ते खातो. तो तर इकडे हिरण काय आहे आपला? प्राथमिक भक्षक म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर. हिरणला कोण खातो? वाघ. सिंह. टायगर. लायन. हो, करेक्ट. टायगर, लायन खातो. हो, करेक्ट. चिता खातो. तर इकडे ही आपला सेकंडरी भक्षक कोण आहे? टायगर आणि लायन. अच्छा, आता दुसरा टर्म म्हणजे जे जीव फक्त पाने खातो,
प्लांट्स खातो त्यांना आपण हर्बीवोरस म्हणतो, म्हणजे शाकाहारी. हे लक्षात राहील तुमचं. Yes. Yes, Yes, ma'am. ma'am. हो. आणि जे प्राणी मांस खातो म्हणजे दुसऱ्या प्राणीला खातो, तो काय होतो, त्याला तो होतो कार्निवोरस. त्याला म्हणतात मांसाहारी. कार्निवोरस या मांसाहारी. हो. आणि जे जीव दोघांना खातो, प्लांट पण खातो आणि मांसाहारी म्हणजे दुसऱ्या प्राण्यांना पण खातो, त्याला आपण काय म्हणतात, ओमनिवोरस. काय म्हणतात? Omnivorous. तर हे टर्म्स तुम्ही पाठ करायचं आहे. हर्बीवोरस, कार्निवोरस आणि ओमनिवोरस. कळलं? Yes, ma'am. आता इकडे तुम्हाला जे डायग्राम दिसतोय स्क्रीनवर, तिकडे प्रोड्युसर्स लिहिलं आहे, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि एपेक्स कंझ्युमर लिहिलं आहे. तर इथे एक्झाम्पल दिलं आहे. प्लांट्सला कोण खातो? नाटकोळा, नाकतोडा. होय का नाही? हो. Yes, ma'am. नाकतोडा गवतला खातो. नाकतोडा आहे प्राथमिक भक्षक आणि ते गवत आहे उत्पादक. नाकतोडाला कोण खातो? बेडूक. बेडूक. हो, बेडूक खातो. साप नाही खात. तर नाटकोळाला बेडूक खातो. तर बेडूक काय आहे इथे द्वितीय भक्षक. सेकंडरी कंझ्युमर्स. द्वितीय भक्षक और सेकंडरी कंझ्युमर्स. आता एपेक्स कंझ्युमर म्हणजे सगळ्यात मोठा, लास्ट कंझ्युमर्स, म्हणजे त्याला सर्वोच्च कंझ्युमर, त्याला कोणी कंझ्युम करू शकत नाही. तर मला सांगा, बेडुकाला कोण खातो? साप. करेक्ट. सापाला कोण खातो? गरुड. गरुड. तर साप, हो, ईगल. करेक्ट. तर म्हणजे साप इकडे आहे तृतीय भक्षक आणि ईगल आहे सर्वोच्च भक्षक. ईगलला कोण खातो का? तुम्हाला माहिती आहे ईगलला कोण खातो? नो मॅम. No, ma'am. करेक्ट. तर ईगल इकडे आहे सर्वोच्च भक्षक. करेक्ट. येस मॅम. Yes, ma'am. तर आपल्याला इतकं इथे काय समजलंय आपल्याला? टर्म्स हर्बीवोरस, कार्निवोरस आणि ओमनिवोरस. आणि प्रोड्युसर्स उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि सर्वोच्च भक्षक. हे इकडे आपल्याला कळलंय. आपण पुढे जाऊ शकतो. सगळ्यांना कळलं? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, Yes, आपण ma'am. पुढे जाऊ आता. आता इकोसिस्टम मध्ये एक टर्म आहे, या टर्मचं नाव आहे फूड चेन. आता फूड चेन हे काय आहे? फूड चेन मतलब म्हणजे अन्न साखळी. आपण आतापर्यंत समजलं की उत्पादक असतो, उत्पादकला कोणीतरी खातो, तो होतोय प्रायमरी कंझ्युमर, प्राथमिक भक्षक. प्राथमिक भक्षकला तर कोणीतरी खातो, तो होतोय सेकंडरी कंझ्युमर, द्वितीय भक्षक. द्वितीय भक्षकला कोणीतरी खातो, त्याला म्हणतोय आपण तृतीय भक्षक, टर्जरी कंझ्युमर. आणि तृतीय भक्षकला कोणीतरी खातो, त्यांना आपण म्हणतोय उच्च भक्षक, अपेक्स कंझ्युमर. तर हे काय बनवतोय? हे साखळी सारखं बनवतोय ना, काहीतरी चेन सारखं बनवतो. फूड चेन. हो की नाही? तुम्ही सोनसाखळी खेळलाय ना? तुम्ही सोनसाखळी सगळ्यांनी खेळलाय की नाही?
हो मॅम खेळ. खेळलाय ना. म्हणजे तू एक जण आउट होतो तो साखळीमध्ये येतो, एक जण आउट होतो मग तो साखळीमध्ये येतो आणि चेन वाढत जातं की नाही. येस येस मॅम. मॅम. हो इथे इकोसिस्टम मध्ये पण असंच अन्न साखळी असते. अन्न साखळी म्हणजे ते एकमेकांना जानवरे खातात आणि हे साखळी बनवतात. एक पण त्याच्यामध्ये गायब झालं की दुसरं उपाशी मरणार, असं असतं. तर फूड चेन म्हणजे हेच आहे. तुम्ही डेफिनेशन बघा इकडचं. A definite sequence of interaction between producer, consumer आणि saprotrophs is called a food chain. इकडे saprotrophs काय आहे, कोणाला माहित आहे का? आता मॅम मला क्वेश्चन रिपीट करा ना. काय आहे? क्वेश्चन रिपीट करा ना. सॅप्रोट्रॉप्स. सॅप्रोट्रॉप्स और आपण त्याला म्हणू शकतो डिकम्पोजर्स. कोणाला माहिती आहे डिकम्पोजर्स कोण असतो? Microorganisms. करेक्ट. तर आपल्याला क्वेश्चन पडलं होतं की गरुडाला कोण खाणार. गरुड जेव्हा मरतो तेव्हा आपण त्याला काही करत नाही ना त्याला, तो असंच मरत जातो जंगलामध्ये. येस मॅम. त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स खातात ना. हो, त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम खातात आणि त्याच्या कॉम्प्लेक्स सबस्टेन्सला डिकम्पोज करून सिंपल करतात आणि सिंपल करून सॉइल मध्ये ते मिक्स होऊन जातो. हो की नाही? आपल्याला येस मॅम. दिसतो. येस आपण मॅम. आपण Yes, ma'am. कोणीतरी गरुड मेला तर कोणीतरी मेला, आपण त्याला गाडून एक महिना झाल्यावर आपण परत काढून बघणार तेव्हा तिकडे काही नसणार, फक्त हड्डी असणार. काही असतो का तिकडे? नसतो. मग कुठे गेला तो? सगळं डिकम्पोज झालाय. मायक्रो ऑर्गॅनिझमनी त्याला सिंपल करून सॉइल मध्ये मिक्स करून घेतलंय. हो की नाही? येस मॅम. येस मॅम. आता मला सांगा, हे सॉइल वर झाडे उगणार तर हे सगळं जे काही सिंपल सबस्टेन्स करून सॉइल मध्ये मिक्स केलंय त्यांनी, मायक्रो ऑर्गॅनिझमनी डिझॉल्व्ह करून घेतलंय सॉइल मध्ये, हे कोण खाणार? Bacteria. करेक्ट. बॅक्टेरिया तर खाणारच. त्याच्यावर झाड उगणार तर नागतोडा. म्हणजे माझा प्रश्न हे आहे, सॉइल मध्ये जे न्यूट्रिशन आहे तो झाड खातो. तुम्हाला सायकल कळलं का? मी इकडे सायकल कनेक्ट करते. म्हणजे ग्रासला नाकतोडा खातो, नाकतोडाला बेडूक खातो, बेडूकला साप खातो, सापला गरुड खातो. एकदा गरुड मेला की त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोज करतात. मायक्रो ऑर्गॅनिझम खातात पण काहीतरी सबस्टेन्स सॉइल मध्ये मिक्स होऊन जातो. असं पंख असं आहे तर पंख मध्ये असं मिक्स नाही होणार, तो सडणार. ते सडून गळून जाणार सॉइल मध्ये आणि सॉइल मध्ये मिक्स होऊन जाणार. अच्छा, त्याचा गरुडाचं सगळं मिनरल्स, विटॅमिन सगळं सॉइल मध्ये मिक्स झालाय आता गळून. आता तो कोण खाणार? परत प्लांट्स आहे, परत तो प्लांट्स त्याच्यावर उगणार आणि ते प्लांट्स कंझ्युम करणार ते फूड, त्याच्या न्यूट्रिशन, सॉइलचं न्यूट्रिशन प्लांट कंझ्युम करून आपल्या जेवण बनवणार. हे असतं सायकल. याला म्हणतात फूड चेन, अन्न साखळी. कळालं मला? Yes, ma'am. येस मॅम. आता मी याच्यावर क्वेश्चन विचारणार परत, तुम्हाला यायला पाहिजे. बरोबर? येस येस मॅम. मॅम. येस मॅम. चला पुढे जाऊ. हो मॅम. तर आपला दुसरा आहे अन्नजाळे.
अन्न झाले म्हणजे फूड वेब. आता फूड वेब काय आहे? मी तुम्हाला एक अन्न साखळी सांगितलं, पण पर्यावरणात इकोसिस्टम मध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये खूप सारे जानवर आहे. तर खूप सारे फूड चेन असणार, हो की नाही? तर येस मॅम. Yes, मला- ma'am. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते फूड चेनचं. एका जंगलात गवत असतो. तो गवत हिरण खातो. करेक्ट? नो मॅम. करेक्ट. हो. तर हे गवत हिरण खातो. आता हिरणला खायला खूप सारे जनावर आहे. टायगर, फॉक्स, चीता, कोणीतरी खाणार आहे त्याला, हो की नाही? Yes, ma'am. येस मॅम. हो. त्याच जंगलात एका गवतला नागतोडा खातो. नागतोडाला बेडूक खातो. त्या बेडूक खातो. नागतोडाला बेडूक खातो, पण त्या बेडकाला कोणीतरी मगर पण खाऊ शकतो, साप पण खाऊ शकतो, हो की नाही? Yes, हो मॅम. यस मॅम. yes. कुठली तरी यस मॅम. मोठी मछली पण खाऊ शकते. तर मी असं सांगायचा प्रयत्न करत आहे की नेचर मध्ये खूप सारे फूड चेन एका बरोबर एक चालतोय. ते फूड चेन इंटरकनेक्टेड असतात. म्हणजे एका प्राणीला खायला खूप प्राणी पण असू शकतो. याला म्हणतात आपण अन्न जाळे. कळलं? Yes, ma'am. येस मॅम. यस मॅम. Yes, तर डेफिनेशन बघा फूड वेबचा. अन्न जाळे या फूड वेब, an organism may be prey for many organisms. This create an intricate network called a food web. वाचून घ्या तुम्ही, दोन्ही मराठी आणि इंग्लिश. तर हे अन्न झाले कशाला महत्वाचे आहे? हे अन्न झाले महत्वाचे का असणार बरं सांगा? कोणी सोचू शकतोय? मॅम, जायचं प्रक्रिया चालू नाही राहिली तर माणूस जिवंतच राहू शकत नाही. हो, एकदम असं पण आहे की पूर्ण फूड वेब पण बिघडून जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आता एका गवतला खायला आपल्याला हिरण पण आहे आणि नाटकोडा पण आहे. समजा पूर्ण नाटकोडा मेला. एका जंगलात पूर्ण नाटकोडा आहेच नाही, मरून गेला तो नाटकोडा. तर आता बेडकाला काय खायला भेटेल? काहीच नाही. छोटे छोटे किडे. करेक्ट, छोटे छोटे किडे खायला भेटेल. हेच इम्पॉर्टंट आहे की एक नाही तर दुसरा जानवर राहायला पाहिजे, तर तिसरा जानवर जिवंत राहू शकतो. आता समजा एका फॉरेस्ट मध्ये फक्त नाटकोडा आहे आणि काहीच किडे मकोडे नाही दुसरं, तर बेडका मरून जाईल ना. नाटकोडा मेला की बेडूक जिवंत राहू शकतो का? नो मॅम. नो तर नो. एकदा ma'am. बेडूक मरेल, तर साप जिवंत राहू शकतो का? नो मॅम. नो No, मॅम. ma'am. No, ma'am. आता पण उंदीर असला
एखाद्या ठिकाणी चला बेडूक मरून गेला पण उंदीर असला तर साप उंदीर खाऊ शकतो ना? Yes, ma'am. Yes, ma'am. तर हेच आहे की आपल्याला एका जीवाला खायला आणखीन जीव असतात, म्हणूनच ते एन्व्हायरमेंट स्टेबल राहतो. एका जीवाला खायला बघतो तेव्हा तो मरून जाईल. तो जीव नाही, समजा फक्त साप आहे, तो बेडुकालाच खाणार, आणखीन काहीच नाही खाणार. तर साप मरून जाईल ना, बेडूक नसला तर साप मरून जाईल, हो की नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. तर म्हणूनच हे अन्न झाले महत्वाचं आहे. इकडे एका प्राणी आणखीन प्राणीला खाऊ शकतो, त्याला म्हणतो आपण फूड वेब या अन्न झाले. समजलं हे? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. चला पुढे मग. तर मला हे सांगा की एका प्राणी दुसऱ्या प्राण्यांना का खातो आपण? आपण बघितलं हे सर्व की एका प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातो, त्याचं महत्व काय, तो आणखीन प्राणीवर डिपेंड असतो, त्याचं महत्व काय. पण हे खातच काय का? त्यांना खाऊन काय भेटतो दुसऱ्या प्राणींना? त्यांची भूक भागवण्यासाठी. जर का त्यांना खाल्लं नाही तर ते मरून जाऊ शकतात. करेक्ट. प्रीती मला सांग, मला तू आता, तो खाल्लं की त्यांना काय भेटेल? पोट भरेल. करेक्ट आहे. पोट भरलं की काय भेटेल? Energy. एनर्जी. करेक्ट. एनर्जी, ऊर्जा भेटेल. तर हे हो. तर इकडे आहे एक टर्म आहे एनर्जी पिरामिड. तर एनर्जी पिरामिड म्हणजे जितकं एनर्जी प्रोड्युसर्स बनवतो तितका सेम एनर्जी प्रायमरी कंझ्युमरला भेटत नाही. तितकंच सेम एनर्जी सेकंडरी कंझ्युमरला नाही भेटत, तितकंच सेम एनर्जी एपेक्स कंझ्युमरला नाही भेटत. म्हणजे इथे एनर्जी आहे ना, तो कमी होत जातोय. म्हणजे प्रोड्युसर, समजा स्क्रीनवर बघा तुम्ही, प्रोड्युसर्स 10,000 किलोग्राम्स ऑफ एनर्जी बनवतोय, पण जेव्हा नाटकोडा त्या गवताला खाणार त्याला फक्त 1000 किलोग्राम एनर्जी भेटणार. का बरं? कारण की नाक थोडा छोटा राहतो म्हणून. हो, असं नाहीये नाटकोडा छोटा राहतो, हेच म्हणजे हेच रिझन नाहीये. दुसरं रिझन पण आहे की नाटकोडाला खूप काय दुसरे काम पण असतात. आपण जेव्हा खातो एक्सक्रीशन पण करायला पाहिजे, श्वास पण घ्यायला पाहिजे, इकडे तिकडे घुमायला पण पाहिजे, रिप्रोडक्शनला एनर्जी पाहिजे. तर खूप सारी एनर्जी असंच करून हीट म्हणून बॉडीतून निघून जाते त्यांचं. तुम्हाला पण गरमी होत आहे ना? गरमी होत असेल केव्हा तरी तुम्ही म्हणजे काय म्हणतात, अरे मी दमलो, मी थकलो, आता माझ्याकडे एनर्जी नाहीये, असं सांगतात की नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तर जेव्हा काय होतं, तुम्ही खूप खेळतोय, तुम्ही खूप फिजिकल एक्सरसाइज करतात, तुम्ही खूप इकडे तिकडे पळतात, जेव्हा तुमची बॉडी हीट होते आणि हीट एन्व्हायरमेंट मध्ये जाऊन तुम्हाला तितकं तुमचं एनर्जी लॉस होतोय. तिकडे आपण बोलते ना कॅलरीज बर्न होतोय, हेच आहे. तर नाटकोडाला दुसऱ्या ऍक्टिव्हिटी पण असतात, म्हणूनच एका लेवल पासून दुसऱ्या लेवलला एनर्जी हमेशा ऑलवेज इट विल रिड्यूस.
म्हणजे जितकं प्रोड्युसर एनर्जी बनवतो तितकाच एनर्जी प्रायमरी कंझ्युमरला भेटत नाही, तितकंच एनर्जी सेकंडरी कंझ्युमरला नाही भेटत आणि एपेक्सला पण नाही भेटत, ते कमी होत जातोय. तर तुम्ही स्क्रीनवर पहा 10,000 किलो कॅलरी प्रोड्युसर्सनी बनवायला आहे, तो प्रायमरी कंझ्युमरला 10,000 किलो कॅलरीज नाही भेटल. प्रायमरी कंझ्युमरला 1,000 किलो कॅलरीज भेटेल, सेकंडरी कंझ्युमरला 100 किलो कॅलरीज भेटेल, एपेक्स कंझ्युमरला 10 किलो कॅलरीज भेटेल. हे फक्त एक्झाम्पल आहे, ऍक्च्युअल फिगर नाही आहे. ओके, ऍक्च्युअल फिगर नेचर मध्ये चेंज होऊ शकतो. तुम्हाला समजवण्यासाठी इकडे मी एक्झाम्पल लिहिलं आहे. समजलं? येस मॅम. येस मॅम. हे पिरामिड मध्ये प्रोड्युसर्स फ्रॉम प्रोड्युसर्स टू एपेक्स कंझ्युमर एनर्जी वाढणार की रिड्यूस होणार? सांगा बोला, एनर्जी वाढणार की रिड्यूस होणार? आपण जेव्हा जेव्हा वाढणार. प्रोड्युसर्स टू प्रायमरी कंझ्युमर सेकंडरी कसं वाढणार? वाढणार कसं वाढणार बघा, सांगा मला कसं वाढणार? प्रोड्युसर्स टू प्रायमरी कंझ्युमर एनर्जी वाढणार की नाही वाढणार? वाढणार. नाही, नाही मॅम, वाढत reduce नाही. होईल. एनर्जी कमी होणार. हो, एनर्जी रिड्यूस का होते? झाडाला इकडे तिकडे जावायला लागतो का? मला सांगा. इकडे तिकडे नाही. फिरायला लागतो, नाही जायला मॅम. तो नाही, मॅम. एक्सप्रेशन करतो का? हो. तर त्याच्यापाशी एनर्जी आहे, जितका तो बनवतो तितका एनर्जी त्याच्यापाशी असतो. जेव्हा दुसरा प्राणी त्याला खातो तेव्हा तो पूर्ण झाड खाऊ शकतो का? नो मॅम. नो मॅम. करेक्ट. तो थोडा पाठ खातो, फक्त थोडा पाठ खाऊ शकतो. करेक्ट. आणि त्या थोडा पार्ट मध्ये पण त्याच्या पूर्ण एनर्जी स्टोर होतो का? कुठल्या कामं करतो तो? नाटकोडा इकडे तिकडे कूदत राहतो, आवाज करतो, तिकडे तिकडे फिरायला जातो, एक्सक्रिशन करतो, रिप्रोडक्शन करतो, त्याच्यामध्ये एनर्जी लॉस होतो, हो की नाही? जेव्हा काही पण काम करतो आपल्या बॉडीमध्ये एनर्जी जास्त येतं की लॉस होतो? लॉस होतो. लॉस. करेक्ट. इथे पण हेच आहे, इथे पण तुम्ही हेच असंच लक्षात ठेवा. जेव्हा आपण सेकंडरी कंझ्युमर, टर्जरी कंझ्युमर, एपेक्स कंझ्युमर सांगणार, ते लोक खूप सारी ऍक्टिव्हिटी करतात. जेव्हा ते खूप सारी ऍक्टिव्हिटी करतात, जेव्हा एनर्जी त्यांच्या पाशी असंच नाही राहत, त्याची एनर्जी लॉस होतो. तर इकडे हेच आहे, जसं जसं प्रोड्युसर पासून प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्जरी कंझ्युमरला जातो जीव, तेव्हा तेव्हा त्याचे एनर्जी तितकंच नाही असतात, लॉस होऊन जातो. नाटकोडा पूर्ण झाड खाऊ नाही शकत, हो की नाही? येस मॅम. मॅम. हो. तर ते आता नाटकोडाचा पंख आहे, काहीतरी दुसरे पार्ट्स आहे, तो बेडूक पूर्ण खाऊ नाही शकत. तो नाटकोडाला कुठला पार्ट खाणार, कुठला पार्ट नाही खाणार, हो की नाही? येस मॅम. हो मॅम. तर तसंच आहे त्यांना. आता मला सांगा, जसं जसं आपण वरती जातो प्रोड्युसर्स टू एपेक्स कंझ्युमर, एनर्जी वाढणार की कमी होणार? कमी होणार. कमी होणार. शाबास. आता समजलं तुम्हाला? येस मॅम. चला, आता तुम्ही मला बोला की पहिला मला सांगा की इकोसिस्टम म्हणजे काय? मॅम, इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था, त्याच्यामध्ये लिव्हिंग्स आणि नॉन लिव्हिंग्स हे असतात, अजून बायोटिक आणि अबायोटिक असतात.
हो, नॉन लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच बायोटिक आणि एबायोटिक असतात. हे दोघी शब्द लिव्हिंग आणि बायोटिक, नॉन लिव्हिंग आणि एबायोटिक हे एकच आहे. करेक्ट. तर ते लोक इंटरॅक्ट करतात. लिव्हिंग नॉन लिव्हिंग एबायोटिक फॅक्टर्स interact with abiotic factors. Living things will interact with non-living things. Biotic factors मध्ये काय असतात? Plant. आणि Plant. Plant. प्लांट आणि Animals. काय असतात? करेक्ट, अॅनिमल्स, पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स येतो बायोटिक म्हणजे. एबायोटिक म्हणजे काय? एअर, त्याच्यामध्ये एअर, वॉटर, मिनरल्स हे येतं. करेक्ट. तर मला सांगा सेकंड, फूड चेन म्हणजे काय? अन्न साखळी. अन्न साखळी. करेक्ट. एक्झाम्पल सांगा अन्न साखळीचं. मॅम म्हणजे नाकतोडा हा गवताला खातो आणि नाकतोड्याला बेडू खातो, तशी जी अन्न साखळी तयार होते त्याला फूड चेन असे म्हणतात. हो, पण एक्झाम मध्ये कुठलं तुम्ही डेफिनेशन लिहिणार जरा मला सांगा. हे लिहिणार का तुम्ही एक्झाम मध्ये? नाही. No, ma'am. No, ma'am. तर आता मला सांगा, ते अन्न साखळी मध्ये मी आणखीन एक काहीतरी सांगितलेलं होतं, ते मला सांगा. एपेक्स कंझ्युमर आहे, उच्च भक्षक, याला कोण खातो? Microorganisms. मायक्रो ऑर्गॅनिझम. करेक्ट. तर हे सगळं यायला पाहिजे डेफिनेशन मध्ये अन्न साखळीचं. आणि त्याचा एक्झाम्पल तुम्ही असं लिहू शकता की नाटकोडा गवताला खातो, नाटकोडाला बेडूक खातो. हे तुम्ही एक्झाम्पल म्हणून लिहू शकता. आता मला सांगा हर्बीवोरस म्हणजे काय? जे व्हेजिटेरियन असतात ते. व्हेजिटेरियन म्हणजे काय? नाही म्हणजे ते करेक्ट सांगितलंय तुम्ही व्हेजिटेरियन, बट म्हणजे व्हेजिटेरियन शाकाहारी प्राणी. म्हणजे ते फक्त गवत आणि ते खातात. करेक्ट. Herbivorous. करेक्ट, हर्बिवोरस इंग्लिश टर्म आहे. करेक्ट. आणि आता मला सांगा मांसाहारी म्हणजे? जे म्हणजे दुसऱ्या प्राण्यांना भक्ष्य बनवतात ते. प्राण्याला खातो ते मांसाहारी प्राणी राहतो. करेक्ट. आता मला सांगा ओमनिवोरस म्हणजे काय? जे दोन्ही खातात ते. करेक्ट, शाबाश. आता मला सांगा कोण सांगणार फूड अन्न झाले? कोणाला समजलंय अन्न झाले? मला सांगा की अन्न झाले काय असतं. एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष्य आपल्यामुळे गुंतागुंतीचे जाळे तयार होतो, त्याला अन्नजाळे म्हणतात. करेक्ट. एक्झाम्पल सांगा मला. कोण सांगणार एक्झाम्पल? गवताला कोण कोण खाऊ शकतो? नाकतोडा. आणखी नाकतोडा, हरिण. हरिण, म्हैस, गाय, बकरी. करेक्ट. तर असंच तुम्ही एक्झाम्पल बनवून एक्झाम मध्ये लिहू शकतात की एका प्राणीला खायला आणखीन अनेक प्राणी असतात. ह्या इंटरॅक्शनला आपण अन्न झाले या फूड चेन म्हणतात. फूड वेब, सॉरी. हे कशाला असतो? फूड वेब कशाला असतो? स्टेबिलिटी आणि बॅलन्स. का असतो फूड चेन? स्टेबिलिटी आणि बॅलन्स देतो इकोसिस्टमला, हो की नाही? Yes, हो ma'am. मॅम. Yes, ma'am. हो. तर एक्झाम मध्ये लिहिताना हे सगळं टर्म यायला पाहिजे पेपर मध्ये. हे सगळं इम्पॉर्टंट टर्म आहे. मार्क देताना
एक्झामिनर हे सगळं टर्म्स बघणार की आहे की नाही, लिहिलं की नाहीये हे सगळे टर्म्स. तर हे सगळे टर्म्स लक्षात ठेवायचं. चालेल? Yes, ma'am. येस मॅम. आता Yes, मला sir. सांगा. करेक्ट. आता मला सांगा एनर्जी पिरामिड. ऊर्जेचा मनोरा. ओके. आता एनर्जी पिरामिडला मला सांगा की एनर्जी पिरामिड मध्ये जसं जसं आपण लेवल वरती जातो आपल्या म्हणजे प्रोड्युसर्स टू एपेक्स कन्झ्युमर्सला आपण जाणार, त्याचं जेव्हा एनर्जी आहे तो वाढणार की कमी होणार? कमी होणार. कमी होणार. कमी होणार. करेक्ट. तर एनर्जी पिरामिडला इथोनियन पिरामिड पण सांगतात. इथोनियन सायंटिस्टचं नाव आहे इथोनियन, त्याच्यावर इथोनियन पिरामिड असं ठेवलंय. त्यांनी हे ऑब्झर्व केलं होतं. आता आपण एक व्हिडिओ बघणार. तो व्हिडिओ इंग्लिश मध्ये आहे. मी तुम्हाला ते व्हिडिओ समजवणार एकदा व्हिडिओ संपला की. पण त्या व्हिडिओ मध्ये आपल्याला ते सांगितलेलं आहे की कसं एका जानवर पासून दुसऱ्या जानवरला एनर्जी जातो आणि कसं कमी होतोय आणि हे सगळं इकोसिस्टम कसं चालतो ते व्हिडिओ मध्ये हे दाखवलंय. चालेल? आपण पाहणार ते व्हिडिओ पाहू. Yes, ma'am. येस मॅम. चला. मला 1 मिनिट द्या, हे व्हिडिओ चालू होत नाही. Okay, ma'am. ओके मॅम. सगळ्यांना दिसतंय स्क्रीन?
Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Energy flow within an ecosystem. Objective: to identify the flow of energy from one trophic level to the next within an ecosystem. An ecosystem is made up of three main components: producers, consumers, and decomposers. All are concerned with the feeding process, the circulation of chemical elements, and the flow of energy. The sun is the main source of energy. About 1% of the sun's total energy enters producers such as plants, algae, and cyanobacteria. The remaining solar energy will be used to evaporate water or will simply dissipate into outer space. As energy is transferred from one trophic level within the ecosystem to the next, from producers to primary consumers, about 90% of it will be lost as heat, as a byproduct of respiration. Similarly, as the remaining energy flows into the next trophic level, which will be the secondary consumers, another 90% of the remaining energy will be lost as heat. As the energy is transferred from one trophic level to the other, it will continue to decrease. Decomposers, such as bacteria and fungi, break down dead materials into inorganic substances and produce heat as a byproduct. To better understand how this loss of energy works, let's take a brief look at a simple ecosystem. Suppose grass produces and has 1,000 kilocalories of energy. At the herbivore level, the grass will be eaten by mice or rabbits. Primary consumers have an intake of approximately 100 kilocalories. At the next trophic level, mice and rabbits will be eaten by a snake. The secondary consumers have an intake of approximately 10 kilocalories. Tertiary consumers, such as eagle, will eat the snake. These consumers will have an intake of only 1 kilocalories. Summary: an ecosystem is a self-sustaining structure. It has producers, consumers, and decomposers. The energy from the sun enters the ecosystem by way of producers, and from there it flows through the trophic levels. As the energy is transferred from one trophic level to the next higher level, most of it is lost as heat. In the ₹9 workshop that तर तुम्हाला समजलं काय सांगितलं होतं तो व्हिडिओ मध्ये? Yes, ma'am. कोणाकोणाला नाही समजलं? असं कोण आहे ज्यांना नाही समजलं व्हिडिओ मध्ये काय सांगितलेलं होतं? तर तिकडे त्यांनी काय बोललेले होते ते, म्हणजे जे आपण सांगितले की एका गवत असतो तो 1000 किलो कॅलरीचा एनर्जी बनवतो. तो 1000 किलो कॅलरीज रॅबिट नाही खाणार, पूर्ण गवत नाही खाणार. आणि रॅबिटचा दुसरा आपल्या लिव्हिंग प्रोसेस असते, त्याच्यामध्ये हीट उडून जातो, बॉडीमध्येचा हीट असा उडून जातो, त्याच्यामध्ये एनर्जी लॉस होतो. तर 1000चा त्याला 100च भेटेल रॅबिटला. स्नेकला 100 पासून 10च भेटेल आणि गरुडला 10 पासून 1च भेटेल. हे आहे एनर्जी पिरामिड.
आपला आता डिकम्पोजर्स आहे ते काय करतात, ऑर्गॅनिक असतात ना आपल्या बॉडी पूर्ण, ते ऑर्गॅनिक ना इनऑर्गॅनिक बनवतात. म्हणजे कॉम्प्लेक्स सबस्टेन्सला सिंपल सबस्टेन्स बनवतात आणि मातीत घुलून जातो. त्याच मातीला उपयोग करून आपला झाडे, गवत आपला फूड बनवतो. हेच आहे आपला फूड चेन, फूड वेब आणि एनर्जी पिरामिड. सगळ्यांना कळलं? येस मॅम. लक्षात राहील आपल्याला. नेक्स्ट लेक्चर मध्ये हे सगळं लक्षात राहील. नेक्स्ट वीकला आपला नेक्स्ट लेक्चर असेल, त्याच्यामध्ये आपण कार्बन सायकल आणि आणखीन खूप खूप आहे दुसरे सायकल, आपण ते बघणार. पण हे आपला बेसिक्स आहे. बेसिक्स क्लिअर असेल असं समजलं सगळ्यांना बेसिक? येस मॅम. येस मॅम. चालला झालं. काही विचारायचंय तुम्हाला? काही प्रश्न आहे? काही विचारायचंय? नो मॅम. मॅम. नो मॅम. ओके, मी विचारू तुम्हाला? क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मधलं क्वेश्चन विचारू? हो मॅम. येस मॅम. मला सांगा किती प्रकारचे प्लांट्स असतात? आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे ना? कुठल्या येस प्रकारचे? मॅम. नाव नाही आठवेल तर चालेल, मला असंच समजून सांगा. असंच समजून सांगा मला. मॅम त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. 4 प्रकारे असतात. किती? पहिला उपराज्य किती असतो? किती प्रकारचा असतो उपराज्य? क्रिप्टोगॅम, फॅनेरोगॅम्स, आठवतोय? येस मॅम. थॅलोफायटा, ब्रायोफायटा. शाबाश शाबाश, आता तुम्हाला आठवतंय. क्रिप्टोगॅम्स म्हणजे? प्रीती, तुझा आवाज नाही येत. मॅम 1 सेकंड. क्रिप्टोगॅम्सला बीज असतो का? नाही. नो मॅम. नो मॅम. क्रिप्टोगॅमचा किती प्रकार असतो? 2 3 टाइप्स. 3 टाइप्स. 3 करेक्ट. कुठला? थॅलोफायटा, मॅम ब्रायोफायटा. टेरिटोफायटा. करेक्ट. फॅनेरोगॅम्स मध्ये कुठले टाइप असतात? जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स. करेक्ट, शाबाश. अँजिओस्पर्म्सला किती टाइप? 2. करेक्ट. 2 कुठले 2 असतात ते सांगा? डिक्लोन अँड मोनोकॉट. शाबाश अँड डायकॉट. मोनोक्लाउड. शाबाश प्रीती, शाबाश पूजा, शाबाश. तुम्हाला म्हणजे सगळं आठवत आहे. खूप चांगलंय. तुमची तयारी सुरू ठेवा. असंच एक्झाम्पल सगळं याद करून ठेवा, पाठ करून ठेवा. ते इम्पॉर्टंट आहे एक्झाम मध्ये लिहायसाठी. आपण नेक्स्ट क्लास मध्ये पुढच्या पाठ बघणार इकोसिस्टमचं. चला, सगळ्यांना गुड नाईट. गुड नाईट मॅम. गुड नाईट मॅम. गुड नाईट मॅम. थँक यू मॅम. थँक्यू मॅम. वेलकम. थँक्यू मॅम. बाय. बाय. बाय मॅम. बाय. बाय मॅम. बाय बाय.